वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे उपीट किंवा उपमा। या उपम्यामध्ये मी थोडासा बदल केला आहे, तर तो काय आहे ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तर हा उपमा करण्यासाठी सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे आता हा एक वाटी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेते आहे। त्याचबरोबर मी आता कोथिंबीर पण बारीक चिरून घेते। तर इथे आता ह्या भाज्या चिरून झालेल्या आहेत। आता आपण रवा भाजायला घेऊया। आता इथे गॅसच्या एका शेगडीवरती मी गरम पाणी करायला ठेवते आहे। इथे मी 3 वाट्या पाणी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते आणि यामध्ये मी आता हा जाड रवा आहे तो भाजायला घेत आहे। तर एका गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि आता हा जो रवा आहे तो थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे। आता रवा भाजत आला की त्याचा एक छानसा सुगंध यायला लागतो आणि किंचित ब्राऊन रंग यायला लागतो। त्यावेळेला आता गॅस बंद करायचा आहे। तर भाजलेला रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता 2 पळ्या तेल घालून घेते। आता इथे फोडणीसाठी त्यामध्ये मोहरी, इथे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। त्याचा आवाज थांबेपर्यंत ती तडतडू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। मोहरी पूर्ण तडतडून झाली की त्यामध्ये आता मी जिरे घालते आहे। आता जिरे तडतडल्यानंतर हिंग घालूया। कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत ती घालून घेऊया। कढीपत्त्याची पानं तळल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेले आले घालते आहे आणि त्यानंतर मी हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालते आहे। आता हे सर्व पदार्थ 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊया। आता यानंतर मगाशी जो भाजलेला जो रवा आहे तो आता यामध्ये घालून पुन्हा हा रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे। आता रवा भाजून झालेला असल्यामुळे इथे जास्त भाजायचा नाहीये। एक 3 ते 4 मिनिटं जरी रवा भाजला तरी पुरेसा आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायचं आहे। मीठ साखर सगळीकडे लागेल असं परतून घेऊया। इथे आता हा रवा मी पुन्हा भाजून घेते, म्हणजे उपमा खूप छान असा खमंग लागतो आणि मोकळा पाहिजे तर मोकळा बनतो। आता हा रवा भाजून झालाय, त्यामध्ये आता हे पाणी एकीकडे ठेवलेलं उकळत आलंय आणि असं उकळलेलं पाणीच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। आधण घालण्यापूर्वी रव्याखालचा गॅस पण मी बंद करून घेतला आहे, नाहीतर मग हातावर पाणी उठण्याची शक्यता असते। तर 1 वाटी जाड रव्यासाठी मी 3 वाट्या उकळतं पाणी घातलेलं आहे। आता मी पुन्हा गॅस चालू करते आणि आता हा रवा यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। आता ह्या उपीटाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा पदार्थ घालूया। यामध्ये मी घालते आहे 3 चमचे दही, की दह्यामुळे किंचित आंबटसर चव येते आणि त्याची चव अतिशय छान लागते। तर फ्रेंड्स, यामध्ये मी आंबटसर दही घातलंय, तुम्ही ताक थोडंसं घातलं तरी पण चव छान येते। आता हे पुन्हा व्यवस्थित शिजवून घेऊया। आता इथे मी 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून वाफ काढून घेते। आता हा रवा चांगला शिजलेला आहे। आता हा रवा शिजल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला पालक। आता हा पालक शेवटी घालायचा आहे, तो जास्त शिजवायचा नाहीये। तर अशा पद्धतीने पालक पण खाल्ला जातो आणि तो कळतही नाही की यामध्ये पालक घातलाय। तर फ्रेंड्स, हा उपमा थोडासा मी मऊसर केला आहे, कारण तो थंड झाला ना की खूप मोकळा होतो आणि आमच्याकडे थोडा मऊसर उपमा आवडतो। पण जर तुम्हाला मोकळा उपमा हवा असेल तर पाण्याचं प्रमाण 1 वाटी कमी घ्या, म्हणजे अतिशय मोकळा आणि छान उपमा बनेल। आता यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि पुन्हा एकदा उपीट आपलं ढवळून घेऊया, की हे आपलं उपीट तयार झालेलं आहे। आता हे उपीट किंवा उपमा आत्ताच मोकळं व्हायला सुरुवात झाली आहे। तर यामध्ये तुम्ही कडेने तूप सोडू शकता किंवा थोडेसे तळलेले शेंगदाणे घातले तरी पण चालेल।
पण मी आज घातलेले नाही आहेत. मला हे उपीट असंच आवडतं. आज हे उपीट मी घरातल्या वयस्कर लोकांसाठी बनवलं आहे, त्यामुळे ते जरा मऊसरच केलं आहे. तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवते आणि थोडंसं वाफवून घेते. तर हा नाश्त्यासाठी मऊ आणि मोकळा असा मस्त उपमा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशा पद्धतीचा उपमा आवडतो? मोकळा उपमा आवडतो का मऊसर उपमा आवडतो? मला कमेंट करून सांगा. आता उपम्याची मूद पाडून घेतल्यानंतर त्यावरती मी खिसलेलं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घालता येईल आणि त्याचबरोबर थोडीशी शेव घातलेली आहे आणि असा हा उपमा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ किंवा हा उपमा तुम्हाला नक्की आवडेल. ट्राय करून पहा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.